काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर केलं होतं, मग त्याला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे म्हटलं चला आज काही माझ्याकडे डिझायनर साड्या आहेत त्याचे सुद्धा ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करावेत म्हटलं. तर पहिला ब्लाऊज आहे हा माझा वाईन कलरची साडी. ह्याच्यावरचे व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत सगळ्यांनी. आणि इथं सुंदर असं बघा एक फुल बनवून लावले मी, एकदम सुंदर दिसते. आणि त्याला थोडेसे लटकन लावलेत अशा पद्धतीचं टाईच्या शेपमध्ये हे फुल बनवलंय मी. आणि उचलल्यानंतर हे बघा अशी टाय दिसती. घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप छान दिसतोय. पंचकोनी गळा शिवलाय आणि हा ब्लाऊज आहे प्रिन्स कट मध्ये. आणि फ्रंटला पण मी पंचकोनी गळा शिवलाय. शक्यतो डिझायनर साड्यांचे ब्लाऊज आहेत ना किंवा काठपदर साड्यांचे फ्रंट नेक आहेत ना थोडेसे डिझाईन मध्ये घ्यायचे, त्यामुळे छान दिसतात. आणि ह्याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना अशा कोपरापर्यंत ह्या पफ स्लीव्ज आहेत. खूप सुंदर दिसतात अशा घातल्यानंतर इथपर्यंत, म्हणजे बरोबर कोपरामध्ये ही बाही बसतीये. त्यामुळे घातल्यानंतर खूप दिसते. अशी स्टोनची साडी तुम्ही कधी घेतली तर त्याच्यावरती ब्लाऊज आहे ना असा नक्की शिवा, खूप म्हणजे खूप छान दिसतोय. आणि ह्या साडीचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप गोड असा कलर आहे ह्या साडीचा. तर जे काही आता ट्रेंडिंग आहेत किंवा जे कायमस्वरूपी ट्रेंडला राहतात ना अशाच मी ब्लाऊज डिझाईन शिवते. तर हा दुसरा ब्लाऊज आहे माझा ऑरेंज कलरचा. ह्याची पण छान अशी टू कलर मध्ये फिश कट मध्ये, म्हणजे पदराचा कलर वेगळा आहे साडीच्या आणि ब्लाऊज म्हणजे निरीतली साडी वेगळी. हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. तर ह्याच्याशी सिंपल डिझाईन केली आहे, जास्त काही केलं नाही. ह्याला पान गळा आहे बघा. आणि जी काही एम्ब्रॉयडरीची लेस आलती ती अशी पाठीला थोडीशी लावली, फक्त एक छोटस टाय लावले. हा आहे याचा पान गळा. आणि मस्त अशा ह्याच्या स्लीव्ज आहेत. फ्रंटचा गळा ह्याचा मी साधा गोलच घेतलाय हे बघा. आणि ह्याच्या सिंपल एल्बो स्लीव्ज आहेत, पण ह्याला ना अशा पद्धतीची लेस आणून लावली आहे मी बाईला. ही रेडीमेड लेस आहे आणि खूप सुंदर दिसते, त्यामुळे ह्याचा लुकच बदललाय सगळा. आणि स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाहीये. बऱ्याच वेळेस काय करायचं, चांगलं एकदम चिवट कापड असेल आणि डिझायनर साडी असेल ना तर अस्तर लावायचं नाही बाईला, खूप मस्त त्याचा रिच लुक येतो एकदम. तर तिसरा ब्लाऊज आहे हा माझा. खूप सुंदर साडी आहे. जसं तुम्ही ह्याचा गुलाबी रंग दिसताय ना तसा ह्याचा पदर आहे. आणि खाली सगळी साडी अशी एकदम चिकू कलरची म्हणू शकता तशी आहे साडी ह्याची. आणि ह्याचा पण फ्रंटचा नेक जो आहे तो गोल आहे आणि बॅक नेक जो आहे तो ह्याचा गोलच आहे, डीप गोल आहे. शक्यतो मला सगळ्या ब्लाऊजचे गळे डीप आवडतात. ह्याला जास्त मी डिझाईन वगैरे केले नाही, फक्त स्लीव्जला केली आहे. पण झालं असं की हे काय ह्या साडीतलं कापड निघालेलं नव्हतं, साडीतलं बाहीचं कापड सुद्धा असंच आलं होतं. परंतु माझ्याकडं ना असा एक ब्लाऊज पीस होता, म्हणजे कापड होतं शिल्लक, मला आठवत नाही कशातलं होतं ते कापड, पण अगदी परफेक्ट मॅचिंग झालं ते. आणि त्यावेळेस पप स्लीव्हची एकदम ट्रेंडिंगला बाही होती. ह्याला झाले इथं आम्हाला राहिले 3 वर्ष होते, तर 3 वर्ष झाले. पहिल्या इथं आल्यानंतर राहिला पहिल्या दिवाळीला हा ब्लाऊज मी घातली होती ही साडी. जर फोटो सापडले तर मी नक्कीच देईन, किंवा इथून पुढे ज्या वेळेस ह्या साड्या घालण्यात येतील ना त्यावेळेस तुम्हाला दिसतील. जो सुरुवातीला दाखवला त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-2.5 इंच ह्याची स्लीव्ज कमी आहे, पण इतका मस्त दिसतो ना हा ब्लाऊज. म्हणजे ह्याचं कापड आहे ना हे खूप परफेक्ट मॅच झाले, तुम्ही बघू शकता. किंवा तुम्हाला जर असं मिळालं तर तुम्ही तसं आणून सुद्धा कापड स्लीव्ज ह्याच्या तयार करू शकता. हा ब्लाऊज शक्यतो राणी कलर आणि चिकू कलरच्या सगळ्या साड्यांवरती मी सेम ब्लाऊज वापरू शकते. त्यानंतर हा एक मल्टी कलर मध्ये थ्रेडवर्क असणारा ब्लाऊज आहे. ह्याच्यावरची साडी जशी की ह्या बाहीवरती फुलं लावलीत मी दाखवते तुम्हाला तशीच आहेत. आणि हा ब्लाऊज आहे बोटनेक प्रिन्स कट मध्ये आहे. बोटनेक म्हटलं की पुढचा गळा असा वरती येतो आणि पाठीमागचा पण असा आहे गळा ह्याचा, जास्त असा काही डीप नेक नाही. आणि इथं पण मी काय केलं, ड्रॉपच्या ऐवजी स्क्वेअर कट केला होता. आणि तुम्हाला दिसत असेल इथं ना हे जाळीचं कापड असंच एका कस्टमरचा ब्लाऊज शिवाय आलता आणि त्यातला छोटा तुकडा शिल्लक राहिला होता. पूर्ण त्यांचा नेटचा ब्लाऊज पीस होता आणि हे पण मल्टी कलरचं कापड होतं. तर तो नेटचा पीस इथं मी पूर्ण वापरलाय पाठीला. आणि इथं छोटे छोटे असे 2 बटन्स लावलेत आणि ही अशी मस्त अशी समोशाची लेस लावली. घातल्यानंतर खूप भारी दिसतो हा ब्लाऊज आणि पॅक एकदम अंग भरून बसतो. तर ह्याच्या स्लीव्ज दाखवते तुम्हाला. हे बघा स्लीव्ज वरती असे छोटे छोटे कट कट करून ना मी इथं मस्त बघा ही फ्लावर्स लावले 4 स्लीव्ज वरती, खूप छान दिसते. आणि कोपऱ्यात पण ही लेस लावली. शक्यतो माझे ब्लाऊज जे असतात ते कोपऱ्यापर्यंत बाहीचेच असतात. आणि ही स्लीव्ज घातल्यानंतर अशी काही दिसते. हे बघा
पूर्ण घातल्यानंतर लुक साडीसोबत छान दिसतो ह्याचा. तर ही अशी आहे. तर अशी छोटी छोटी फुलं करून सुद्धा तुम्ही ब्लाऊजच्या बाहीला वगैरे लावू शकता. खूप मस्त दिसतं. एकदम ब्लाऊजमुळे साडीचा सगळा लुक चेंज होतो. अगदी 500 रुपयाची साडी असू द्या, पण तुमचा ब्लाऊज छान असेल ना तर एक नंबर लुक दिसतो. त्यामुळे ब्लाऊज शिवताना खूप विचार करून वेळ घेऊन शिवायचे. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे माझा. ह्याचे बघा पाठीमागचा जो ब्लाऊज आहे म्हणजे गळा आहे तो पान शेप. माझे सर्रास गळे तुम्हाला पान शेप पंचकोनी दिसतील, कारण डिपनेक असतात. डिपनेक घ्यायचे म्हटलं तर हे मोजके 4-5 आपण गळे शिवू शकतो त्यामुळं. आणि पान गळ्याच्या साईडला एकाच साईडला इथं मी 3 असे फुलं लावलेले आहेत. तेव्हा खूप मस्त, कधीच ह्याचा ट्रेंड जात नाही, काही नाही, आहे असा ह्याचा ट्रेंड राहतो. फ्रंट नेक ह्याचा मी गोलच घेतलाय. स्लीव्ज मात्र छोट्या गोपी स्लीव्ज किंवा बलून स्लीव्ज म्हणू शकता तशा घेतलेल्या आहेत ह्याच्या मी स्लीव्ज. खूप सुंदर आहेत आणि छोटे काठ होते ना ते इथं बघा असे लावलेले आहेत. आणि हे सगळे ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेले आहेत. हा सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर खूप मस्त दिसतो. गेल्या दिवाळीत ही साडी मी घातली होती आणि ह्याच्या लक्ष्मीपूजनाला ह्याच्यावरचे फोटो असले तर मी नक्की शेअर करेन, नसतील तर थंबनेलला एक मी ह्या साड्या घातलेल्याचा थंबनेल बनवून लावेल, त्यामुळे तुम्ही थंबनेल व्यवस्थित बघा. त्यानंतर ही एक अशी खूप सुंदर साडी आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निघालाय, कॉन्ट्रास्ट नाही म्हणजे प्लेन जॉर्जेट टाईप कापड आहे. ऑरेंज कलरची अशी साडी आहे. आबोली कलर म्हटलं तरी चालेल. आता फक्त 8-9 वर्ष साडीला झाल्यामुळं ह्याची जी लेस आहे त्याचा कलर आहे ना थोडासा फिक्कट झालाय, पण ही खूप साडी सुंदर दिसते घातल्यानंतर. फ्रंटचा नेक जो आहे तो गोलच आहे आणि खूप जुना ब्लाऊज असल्यामुळे त्यावेळेस मी कटोरी ब्लाऊज घालत असल्यामुळे कटोरी ब्लाऊज आहे. आणि बॅकचा जो नेक आहे तो पंचकोनीचा आहे. आणि इथं बघा बरोबर काही ब्लाऊजला मी एका साईडला फुलं लावलेत आणि काही ब्लाऊजला मध्यभागी फुलं लावलेत. खूप सुंदर घातल्यानंतर लुक येतो. आणि फुलं कशी बनवते म्हणून बरेच जण विचारतात, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन किंवा केलेलाही असेल. जर केलेला असेल तर मी लिंक देऊन टाकेन तुम्हाला लास्टला. त्यानंतर ही डेली यूजची साडी आहे, अगदी 700-800 रुपयाची. पण आता सध्याला ह्याची जी स्लीव्ज होती ना ती खूप ट्रेंडला होती म्हणून मी हा ब्लाऊज शिवला होता, म्हणजे त्या ब्लाऊजवरची. पण खूप सुंदर साडी आहे. अशी लेस आहे त्याला कट वर्कची आणि घातल्यानंतर ही स्लीव्ज अशी दिसते काहीशी. खूप मस्त. आता तुम्हाला माहिती असेल की ह्या स्लीव्जचा खूप म्हणजे खूप ट्रेंड आहे. आणि ह्याचा बॅक नेक पण दाखवते मी तुम्हाला. एकदम छान सिंपल असा बॅक नेक आहे ह्याचा. तुम्हाला माझे सगळे ब्लाऊजचे गळे आहेत ना ते डीपच दिसतील. आता ह्याचं एकदम जॉर्जेट सिफॉन असं टाईप सॉफ्ट कापड असल्यामुळं ही टाई थोडीशी अशी लूज पडते, तर तुम्ही टाके घालू शकता. इथं मी टाई शिवून फक्त मध्यभागी एक छोटंसं फुल लावले. तर हा एक ब्लाऊज आहे माझा. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे युनिक असं, ह्याच्यामध्ये डिझाईन वेगळी काही शिवलेली नाही, पण ह्या फुल स्लीव्ज आहेत ह्याच्या. खूप सुंदर साडी आहे ह्याच्यावरची. सेम अशी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे ती. चिकू कलर म्हणता येणार नाही, परफेक्ट ऑफ व्हाईट कलरची साडी आहे. अगदी डीप गोल गळा शिवलाय आणि स्लीव्ह ज्या आहेत त्या नेटच्या असल्यामुळं वर्कच्या असल्यामुळं ह्याच्यावरती ना मी अस्तर लावलेलं नाही, डायरेक्ट आहे असं घेतलेलं आहे. आणि इतकं सॉफ्ट नेटचं कापड आहे ना. बाहेरीतली साडी आहे एकदम छान अशी राजगुरू ब्रँडची साडी आहे, त्यामुळे हे वर्क सुद्धा बघा एकदम सॉफ्ट असं ह्याचं वर्क आहे, मटेरियल आहे. जवळजवळ ह्या साडीला झालेत 7-8 वर्ष, पण खूप मस्त असे आहे. तर माझं ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे तर हाईप सुद्धा द्या. सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे नेटचे पण भरपूर ब्लाऊज आहेत, सिंपल पण छान अशा ट्रेंडमध्ये राहणाऱ्या डिझाईन आहेत अशाच काही साध्या. तर तुम्हाला माझे फक्त स्पेशल नेटचे ब्लाऊज कलेक्शन बघायला आवडेल का? म्हणजे टोटल ब्लाऊज नेटचा आहे. स्लीव्हजला काहीला अस्तर लावले, काहीला लावलेलं नाही, पण डिझाईन छान केलेले आहेत. तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की नेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखव म्हणून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.